Welcome students in 8th standard general science. Let us study the topic inside the atom. The next point is Dalton's atomic theory. So before studying this point, here one column is given in your textbook. Let us study the column first. Column is Do you know? तुम्हास माहीत आहे काय? इंडियन फिलॉसॉफर कनाद नावाचे एक भारतीय तत्ववेत्ते होते. बिफोर 6th सेंचुरी म्हणजे शतकपूर्व 6व्या काळामध्ये स्टेटेड दॅट देर इज अ लिमिट टू डिव्हाइड द मॅटर इन टू स्मॉल पार्टिकल्स. त्याने असं सांगितलं की कोणताही मॅटर म्हणजे कोणतंही द्रव्य याचं विभाजन एका मर्यादेपर्यंतच लहान कणांमध्ये आपण करू शकतो. द इंडिव्हिजिबल पार्टिकल दॅट कॉन्स्टिट्यूट द मॅटर वेअर नेम्ड बाय द कणाद. आणि द्रव्याचा इंडिव्हिजिबल अविभाज्य असा भाग की ज्यापासून द्रव्य बनलेलं असतं तो अविभाज्य भाग म्हणजे अणु आहे असं कनाद यांनी म्हटलेलं आहे. किंवा त्याला त्यांनी नाव दिलं. ओके, दॅट इज परमाणू. त्यांनी त्यांना काय नाव दिलं? परमाणू, मिनिंग द स्मॉलेस्ट पार्टिकल. परमाणूचा अर्थ काय? लहानात लहान कण. ही ऑल्सो स्टेटेड द परमाणू इज इनडिस्ट्रक्टिबल. त्यांनी असं सांगितलं की हा जो परमाणू आहे तो इनडिस्ट्रक्टिबल आहे, तो अविनाशी आहे, त्याला नष्ट करता येत नाही. तसेच सेकंड पॉईंट इज गिवन हिअर ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रॉटिस. दुसरे तत्ववेत्ते ग्रीकचे ज्यांचं नाव डेमोक्रॉटिस आहे की जे बिफोर 5th सेंचुरी शतकपूर्व 5व्या काळामध्ये होऊन गेले. स्टेटेड दॅट मॅटर इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स अँड दीज कॅनॉट बी डिव्हाइड. त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की द्रव्य हे लहान कणांचं बनलेलं आहे की जे लहान कण विभाजन करता येत नाहीत किंवा त्याचं विभाजन करता येत नाही. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर वॉज नेम्ड बाय डेमोक्रॉटिस ॲज ॲटम. आणि डेमोक्रॉटिसनी या लहानात लहान कण द्रव्याचा जो आहे त्याला ॲटम असं नाव दिलं. कनादांनी त्याला परमाणू असं नाव दिलं होतं, डेमोक्रॉटिसनी त्याला ॲटम असं नाव दिलं. इन ग्रीक लँग्वेज ॲटमॉस मीन्स वन विच कॅनॉट बी कट. कारण त्याला नाव देण्यापाठीमागं कारण काय की ग्रीकमध्ये ॲटोमॉस याचा अर्थ आहे की जो विभाजन करता येत नाही, ज्याला कट करता येत नाही असा भाग त्याला ॲटोमॉस असं म्हणतात. आणि ॲटम हा अनकटेबल आहे म्हणून त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे ॲटम. नाऊ लेट अस स्टडी द डाल्टन्स एटॉमिक थिअरी. डाल्टनचा अणुसिद्धांत. ब्रिटिश सायंटिस्ट जॉन डाल्टन पुट फोर्थ in 1803 AD is celebrated atomic theory. जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये त्यांनी डाल्टनची ॲटॉमिक थिअरी किंवा अणुसिद्धांत मांडला. According to this theory, matter is made up of atoms and atoms are indivisible. या थिअरीच्या अनुषंगानं किंवा ही थिअरी काय सांगते की मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम, द्रव्य हे अणूंचं बनलेलं असतं. अँड ॲटम्स आर इनडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल. द्रव्य हे अणूंचं बनलेलं आहे आणि अणू हा इनडिव्हिजिबल आहे, अविभाज्य आहे. आणि इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे अविनाशी आहे, त्याचा नाश करता येत नाही. म्हणजे मेन फीचर ऑफ द डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी इज दॅट मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम, द्रव्य अणूंचं बनलेलं आहे. ॲटम इज इनडिव्हिजिबल, अणूंचं विभाजन करता येत नाही. अँड इनडिस्ट्रक्टिबल, तो नष्ट करता येत नाही. ऑल द ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स आर अलाइक व्हाईल डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट ॲटम विथ डिफरंट मास. ऑल ॲटम्स ऑफ ए एलिमेंट आर अलाइक. एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे एकसारखे असतात. बट ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट, म्हणून वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू हे वेगवेगळे असतात आणि त्यांचं वस्तुमानसुद्धा वेगवेगळं असतं. म्हणजे एक मूलद्रव्य असेल तर एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे सारखे असतात. आणि 2-3 वेगवेगळी मूलद्रव्य असतील तर त्यांचे जे अणू आहेत ते वेगवेगळे आहेत आणि त्यांचं वस्तुमानसुद्धा वेगवेगळं आहे. ओके, हिअर ट्राय धिस, हे करून पहा असं म्हटलेलं आहे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. टेक अ सॉलिड बॉल अँड अ बुंदी लड्डू. म्हणजे एक सॉलिड बॉल घ्या, म्हणजे एक भरीव गोल घ्या आणि एक बुंदीचा लाडू घ्या. प्रेस बोथ दीज स्पियर्स विथ युअर पाम्स, व्हॉट डू यू फाइंड. आणि तो हातामध्ये घेऊन तुमच्या तळ हाताने त्याच्यावरती दाब द्या. तुम्हाला काय आढळेल? काय होणार आहे? ऑब्व्हियसली द बुंदी लाडू इट इज ब्रोकन डाऊन इंटू स्मॉलर अँड स्मॉलर पार्टिकल्स, दॅट इज बुंदी. ओके,
काय होणार आहे की जो बुंदीचा लाडू आहे तो जर आपण हाताने दाबला तर तो फुटणार आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या बुंद्या आपल्याला मिळणार आहेत. ओके, आणि सॉलिड बॉल हाताने दाबला तर तो फुटणार आहे का? नाही. कट द सॉलिड बॉल विथ द शार्प नाईफ. व्हॉट डिड यू फाइंड? आता तुम्ही काय करा, तो जो भरीव गोल आहे तो काय करा, सुरीच्या साह्यानं कापा आणि आतमध्ये काय दिसेल, तर आतमध्ये तो भरीव गोल आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीच स्ट्रक्चर तुम्हाला दिसणार नाही. जसा बाहेरून दिसतो तसाच आतल्या कणांनी तो भरलेला तुम्हाला दिसेल. ओके, अ बुंदी लड्डू इज फाउंड टू हॅव अन इंटरनल स्ट्रक्चर. या दोन निरीक्षणांवरून आपल्याला काय दिसतं की बुंदीचा लाडू याला काहीतरी आंतररचना आहे. म्हणजे बुंदीचा लाडू हा आणि छोट्या छोट्या कणांनी बुंदी ज्याला म्हणतो आपण त्याने तो बनलेला आहे. इट इज फॉर्म्ड बाय स्टिकिंग स्मॉलर पार्टिकल्स द बुंदीज टू इच अदर. तो कसा बनतो, तर छोट्या छोट्या बुंदी, त्याचे जे स्मॉलर पार्टिकल्स म्हणजे बुंदी आहेत ते एकमेकाला चिकटून त्याच्यापासून बुंदीचा लाडू बनतो. बुंदीचा लाडू बनवताना आपण पाहिलं असेल बघा, बुंदी सुट्टी असते, आपण प्रेस करून त्याला गोल आकार देतो, म्हणजे छोट्या छोट्या बुंदींचा आपण लाडू बनवतो. हावेवर अ सॉलिड बॉल ब्रॉडली स्पीकिंग डज नॉट हॅव इंटरनल स्ट्रक्चर. आणि तसं बघायला गेलं तर जो आपला भरीव गोल आहे त्याला काही इंटरनल स्ट्रक्चर नाही. The atom is described by Dalton turns out to be a hard solid sphere with no internal structure. आणि त्या सॉलिड बॉल प्रमाणच डाल्टननं जो अणू सांगितला, डाल्टनच्या मताप्रमाणे डाल्टननं ज्या अणूची रचना सांगितलेली आहे तो या सॉलिड बॉल प्रमाणे आहे की त्याच्यामध्ये इंटरनल स्ट्रक्चर ॲटमला काही नाही आणि त्याचं जे मास आहे ते संपूर्ण युनिफॉर्मली एकसारखं विभाजित झालेलं आहे किंवा एकसारखं सर्वत्र पसरलेलं आहे. अकॉर्डिंग टू द डाल्टन्स एटॉमिक थिअरी द मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन अॅन ॲटम. आणि डाल्टनच्या अणुसिद्धांताप्रमाणे ॲटमचं जे मास आहे ते त्या अणूमध्ये एकसारखं काय केलेलं आहे, विभाजित झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल बघा, डाल्टनच्या अणुसिद्धांताप्रमाणे. इन द डायग्राम वी हॅव studied the John Dalton. The picture of the scientist is given here and his model is also given here. That is Dalton's, according to the Dalton's atomic theory, atom is like a hard solid ball which is having no internal structure. इथं डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे अणू हा भरीव गोलाप्रमाणे आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं आंतररचना इथं नाही. The scientist J.J. Thomson demonstrated experimentally that negatively charged particles inside an atom have a mass 1800 times less than the hydrogen atom. परंतु दुसरे जे शास्त्रज्ञ आहेत सर J.J. थॉम्सन नावाचे शास्त्रज्ञ, त्यांनी काही प्रयोग केले आणि त्यांना असं आढळून आलं की आपला जो अणू आहे त्या अणूमध्ये काही छोटे कण आहेत की ज्यांचं वस्तुमान हे हायड्रोजनच्या वस्तुमानापेक्षा 1800 पट कमी आहे असं त्यांना आढळलं. म्हणजे थॉम्सन यांनी काही एक्सपेरिमेंट केले तर त्यांना असं आढळलं की ॲटममध्ये असे काही चार्ज्ड पार्टिकल्स आहेत, प्रभारित कण आहेत आणि ते इतके हलके आहेत की हायड्रोजनच्या 1800 पट लाईट आहेत किंवा वजनानं कमी आहेत. लॅटर दीज पार्टिकल्स वेअर नेम्ड इलेक्ट्रॉन. आणि त्यानंतर दुसऱ्या शास्त्रज्ञांनी त्या हलक्या प्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असं नाव दिलं. कॉमन सबस्टन्सेस आर युजली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. Obviously, the molecules of substances and the atom which combines chemically to form molecules are electrically neutral. आता बघा, सर्वसामान्य कॉमन सबस्टन्सेस जे आहेत, सर्वसाधारण पदार्थ हे न्यूट्रल आहेत, प्रभाररहित आहेत, त्यांच्यावर कोणताही प्रभार नाही आणि त्याच्यामुळं जे मोलेक्युल्स किंवा ॲटम्स जे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात केमिकल रिॲक्शनमध्ये ते सुद्धा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असले पाहिजेत. ओव्हरऑल याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की डाल्टन यांनी काय सांगितलं की ॲटम हा एक सॉलिड स्पियर आहे विच इज नो इंटरनल स्ट्रक्चर अँड इट इज हॅविंग अ मास विच इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ओके, अँड वेन J.J. Thomson studied the atom, he found that some electrically charged particles are present inside the atom and which is lighter 1800 times than the hydrogen
ॲटम. म्हणजे थॉम्सननी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं आढळलं की काही प्रभारित कण हे अणूमध्ये आहेत की जे हायड्रोजनपेक्षा 1800 पट हलके आहेत असं आढळलं. परंतु हे जरी असलं तरी ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे किंवा कोणताही पदार्थ हा प्रभार रहित असतो. ओके, मग ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल कसा याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर अजून काही अणूचं स्ट्रक्चर किंवा अणूची रचना ही लक्षात आली. बघा, हाऊ इज अन ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन स्पाईट ऑफ हॅव्हिंग निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. म्हणजे तरीसुद्धा अणूमध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन असताना सुद्धा अणू हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल प्रभाररहित कसा असू शकतो. थॉम्सन ओव्हरकम दिस डिफिकल्टी. आणि या प्रश्नावरती थॉम्सननं विचार केला आणि त्याचं एक मॉडेल त्यानं मांडलं. म्हणजे हा प्रश्न त्यानं सोडवला. कसा सोडवला? बाय पुटिंग फोर्थ द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ अन ॲटॉमिक स्ट्रक्चर. त्यांनी काय केलं? अणूच्या रचनेचं प्लम पुडिंग मॉडेल काय केलं? पुट फोर्थ केलं किंवा मांडलं. त्यांनी त्याच्यावरती विचार करून अणूची रचना अशी असू शकते असं सांगणारं हे एक मॉडेल म्हणजे प्लम पुडिंग मॉडेल इथं सादर केलं. ओके.